घडामोडी। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। ठाणे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने उचलले पाऊल। परमार आत्महत्ये प्रकरणी 4 नगरसेवक अखेर गजाआड। ठाण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल। वीज महावितरणाची आढावा बैठक ठाण्यात संपन्न। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शासनात विलीनीकरण होण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीद्वारे आंदोलन शुक्रवारी करण्यात आले होते। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शासनात विलीनीकरण होण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून शुक्रवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधील सर्व अधिकारी व कर्मचारी सामूहिक रजेवर होते। तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी गडकरी रंगायत नाट्यगृहाजवळील कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग येथून मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे। शहराची शक्तीस्थळे विकसित केली तर हे शहर अतिशय सुंदर बनेल। केवळ स्मार्ट या शब्दाची व्याख्या करून स्मार्ट शहराचे काम होत नाही, तर त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्याची गरज आहे, असे आवाहन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्मार्ट सिटी चर्चासत्रात केले। यावेळी नागरिकांनी आपली रोखठोक मते देखील मांडली। गडकरी रंगायत येथे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात शालेय विद्यार्थी, शिक्षक, आर्किटेक्ट, वास्तुविशारद, दक्ष नागरिक आणि अनेक ठाणेकरांनी सहभाग घेतला होता। या मुक्त चर्चेला महापौर संजय मोरे, स्थायी समिती सभापती नरेश मस्के, सभागृह नेता ॲडव्होकेट अनिता गौरी, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, सहपोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोक कुमार रणखाम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर संजय मोरे यांनी आपल्या भाषणामध्ये स्मार्ट सिटीचा विचार करताना स्वतःपुरता विचार करून चालणार नाही, मी आम्ही याच्या पुढेही जाऊन आपण सारे मिळून या शहराला स्मार्ट बनवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले। नागरिकांना सर्व सुविधा मिळायला हव्यात, या मतांची मी सहमत आहे, परंतु नागरिकांनीही एक कर्तव्य म्हणून आपल्या घरासारखेच आपले शहर आहे असा विचार करण्याची गरज आहे। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। परमार आत्महत्ये प्रकरणी 4 नगरसेवकांना अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्ये प्रकरणी गुन्हा दाखल झालेले विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण आणि हनुमंत जगदाळे हे 4 नगरसेवक अखेर हायकोर्टात दिलेल्या कबुलीनुसार शनिवारी सकाळी पोलिसांपुढे शरण आले। ठाणे कोर्टाने 4 नगरसेवकांना 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या 4 नगरसेवकांनी छळ केल्याचा उल्लेख केला होता।
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या 4 नगरसेवकांनी छळ केल्याचा उल्लेख होता। त्यानुसार या चौघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत। ठाणे कोर्टापाठोपाठ हायकोर्टानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर या चौघांनी पोलिसांपुढे शरण येण्यासाठी वेळ मागून घेतली होती। त्यानुसार हे चौघे एसीपी दिलीप गोरे यांच्या कापूरबावडी येथील कार्यालयात शनिवारी शरण आले। त्यांना अटक करून ठाणे कोर्टासमोर उभे करण्यात आले। त्यापूर्वी झालेल्या वैद्यकीय तपासणीत जगदाळे आणि सुधाकरराव चव्हाण अनफिट आढळल्याने त्यांना जे हॉस्पिटलात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। दरम्यान काळात मुल्ला आणि विक्रांत चव्हाण यांना न्यायाधीश विलास बंबार्डे यांनी 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। अन्य 2 नगरसेवकांबाबत वैद्यकीय चाचणीचा अहवाल पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। ठाण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे। कॉस्मॉस बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील ठाणे महानगरपालिकेतील 4 नगरसेवकांवर अटकेची कारवाई होत असतानाच ठाणे पोलिसांनी बिल्डर RRG पाटसकर यांना 3 कोटींच्या खंडणीसाठी धमकवल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक नारायण पवार व अन्य 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। कासारवडवली पोलीस ठाण्यात बादवी कलम 384, 467, 468, 420 आणि 471 सह 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाची संपूर्ण हकीकत अशी की 74 वर्षीय बिल्डरला RRG पाटसकर यांनी 1957 मध्ये S शेख यांच्याकडून भूखंड घेतला होता। मात्र शेख याने बनावट कागदपत्रे तयार करून त्या भूखंडाचा एक भाग रामराव यांना विकला तर दुसरा भाग प्रदीप भुरके यांना विकण्यात आला। सदर भूखंड हे पाटसकर यांच्याकडून खरीदण्यात आल्याची खोटी कागदपत्रे बनवण्यात आली। शेख, गुराला व बुरके यांनी भूखंड विकसित करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडे अर्ज केला। दरम्यानच्या काळात काँग्रेस नगरसेवक नारायण पवार यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी पाटसकर यांच्याकडे 3 कोटी रुपये मागितले। त्यापैकी 3 लाख रुपये पाटसकर यांनी पवार यांनाही दिले। उर्वरित रकमेसाठी नारायण पवार यांनी त्यांचा मानसिक छळ केला अशी तक्रार पाटसकर यांनी पोलिसांकडे केली। त्यानुसार पोलिसांनी तपास करून नगरसेवक नारायण पवार, S शेख, गुराला व बुरके अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। वीज महावितरणाची आढावा बैठक ठाण्यात संपन्न झाली आहे। ठाण्यातील सिद्धी हॉल येथे ठाणे जिल्ह्यातील महावितरण आणि महापरीक्षणाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा सदस्यांना महिन्याभरात केलेल्या कामाचा तपशील बुकलेट तयार करून देण्यात यावा। त्याचबरोबर त्यांच्या कार्यक्षेत्रातील विजेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचा तत्काळ निपटारा करावा असे आदेश देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। त्याचबरोबर वीज ग्राहकांना समाधानकारक सेवा मिळावी यासाठी आपले काम ग्राहकाभिमुख असायला हवे। आपली वीज वितरण प्रणाली भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून ग्राहकांना सेवा प्रदान करा। वीज जोडणीसाठी आलेले अर्ज तात्काळ निकाली काढा। जाणून बुजून वीज जोडणीचे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही। ग्राहकाभिमुख सेवा देण्यास आपण प्राधान्य द्यायला हवे। वीज ग्राहकांना योग्य दाबाची व अखंडित वीज सेवा मिळवण्यासाठी वितरण व्यवस्था भक्कम असायला हवी। यासाठी महावितरणाचा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहणे अत्यंत महत्त्वाचे असून जे कर्मचारी मुख्यालयी राहणार नाहीत त्यांचा घरभाडे व भत्ता रद्द करून प्रसंगी निलंबनाची कारवाई केली जाईल। त्याचबरोबर वीज गळती रोखण्यासाठी वीज चोरीच्या प्रकारास आळा घालणे महत्त्वाचे असून त्यासाठी वीज चोरांवरती कठोर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांनी कचरता कामा नये। आपल्या विभागातील सर्व वीज वाहिन्या
अ ब क ड गटांमध्ये आणण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रयत्न करायला हवेत अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच बेरोजगार अभियंत्याचे मेळावे घेऊन त्यांना विविध स्वरूपाची कामे देण्यात यावीत असे आदेश ऊर्जा मंत्री यांनी दिले. आपली चूक एखाद्याचा जीव घेऊ शकते याची जाणीव प्रत्येक जनमित्राला असायला हवी. अपघात विरहित सेवा देण्यासाठी आपण सदैव सज्ज असले पाहिजे. काही कर्मचारी अनधिकृत विद्युत सहाय्यक ठेवून अपघातास आमंत्रण देत असतात. असे कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मी सदैव पाठीशी राहीन. मात्र ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्यांची मात्र गय केली जाणार नाही. आपण सर्व एका कुटुंबाचे सदस्य असून आपल्यामध्ये चांगले पारिवारिक संबंध निर्माण होण्यासाठी आपल्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे असे बावनकुळे म्हणाले. तर या होत्याच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.